नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड अल्जेब्रा लेसन नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आज आपण पाहणार आहोत सॉल्व्ड एक्झाम्पल्स, जे की आहेत पेज नंबर 91 वरती. ओके, सो 4.1 प्रॅक्टिस सेट आपण याआधी ऑलरेडी पाहिलेला आहे आणि आता आपण त्यापुढचे सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहणार आहोत. सो फर्स्ट आहे, मिस्टर रोहित इज अ रिटेलर. मिस्टर रोहित हे रिटेलर आहेत. ही पेड GST ऑफ ₹6,500 ॲट दी टाईम ऑफ परचेस. तर हे एक रिटेलर आहेत. रिटेलर म्हणजे काही विक्रेते आहेत ज्यांनी GST भरलेला आहे ₹6,500 ॲट दी टाईम ऑफ परचेस. परचेस म्हणजे खरेदी करताना त्यांनी एवढा GST भरलेला आहे. ही कलेक्टेड GST ऑफ ₹8,000 आणि त्यांनी ₹8,000 GST कलेक्ट केलेला आहे. म्हणजे त्यांनी जेव्हा तो प्रोडक्ट सेल केला तेव्हा त्यांना एवढा GST मिळालेला आहे. सो काय काय फाइंड आउट करायचं आहे? फाइंड हिज इनपुट टॅक्स अँड आउटपुट टॅक्स. त्यांचं इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स फाइंड आउट करायचं आहे. इनपुट टॅक्स म्हणजे काय, आउटपुट टॅक्स म्हणजे काय, हे पण आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्याचबरोबर सेकंड आहे, व्हॉट इज हिज इनपुट टॅक्स क्रेडिट. त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट काय आहे ते पण फाइंड आउट करायचं आहे. GST पेएबल काय आहे ते पण फाइंड आउट करायचं आहे. GST पेएबल म्हणजेच काय, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. मग GST पेएबल फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला आउटपुट टॅक्स क्रेडिट आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स क्रेडिट फाइंड आउट करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे, हेन्स फाइंड द पेएबल CGST अँड पेएबल SGST. पेएबल CGST आणि पेएबल SGST हे पेएबल GSTचे हाफ असतात. म्हणजे जेवढं पेएबल पेएबल GST असेल त्याच्याबरोबर हाफ काय असणार आहेत, पेएबल CGST आणि पेएबल SGST. ओके, सो सोल्युशन. पहिल्यांदा काय सांगायचं आहे की मिस्टर रोहित यांनी परचेस करण्याच्या वेळेस किती GST भरलेला आहे आणि सेल करण्याच्या वेळेस किती GST भरलेला आहे. ओके, सो मिस्टर रोहित, पेएबल GST मीन्स GST टू बी पेड टू गव्हर्नमेंट बाय मिस्टर रोहित. पेएबल GST म्हणजे काय की मिस्टर रोहित यांना गव्हर्नमेंटला किती GST पे करायचं आहे. सो फर्स्ट आहे आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजे काय, जेव्हा मिस्टर रोहित एखादी गोष्ट सेल करतील तेव्हा त्यावेळेस त्यांना किती GST मिळतो आहे किंवा त्यावेळेस ते किती टॅक्स कलेक्ट करत आहेत त्याला आपण आउटपुट टॅक्स असं म्हणतो. ओके, आणि इनपुट टॅक्स म्हणजे काय, जेव्हा आपण एखादी गोष्ट खरेदी करतो किंवा जेव्हा मिस्टर रोहित एखादी गोष्ट खरेदी करतात तेव्हा त्यांना किती GST भरावा लागतो ते झालं इनपुट टॅक्स. सो या ठिकाणी आउटपुट टॅक्स काय आहे 8,000, इनपुट टॅक्स काय आहे 6,500. ओके, त्या दोन गोष्टी आपण लिहिल्या. सो जो काही इनपुट टॅक्स असतो त्यालाच आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो. म्हणजे इनपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स क्रेडिट या दोन्ही पण गोष्टी कशा आहेत, सेम आहेत. सो पहिल्यांदा तर आपण इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स प्रश्नामधला आहे असं उचलून लिहिलं. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट फाइंड आउट करायचं आहे आणि ॲज वी नो की इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच इनपुट टॅक्स. सो या ठिकाणी आपण सेकंड गोष्ट पण फाइंड आउट केलेली आहे. थर्ड याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं, पेएबल GST. सो पेएबल GSTचा फॉर्म्युला आहे तो म्हणजे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स म्हणजे 8,000 मायनस 6,500. सो 8,000मधून 6,500 सबट्रॅक्ट केले किती आलं 1,500. म्हणजे 1,500 काय झालेलं आहे GST पेएबल. आता नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, CGST पेएबल SGST पेएबल. CGST SGST नेहमी GSTचे हाफ असतं. सो पेएबल CGST इज इक्वल टू हाफ ऑफ GST. GST काय होते 1,500. 1,500चा हाफ काय येणार आहे 750 रुपीज. सो देअरफॉर CGST पेएबल CGST काय झालं 750 रुपीज. आणि पेएबल SGST काय झालेलं आहे ते पण सेम असतं कारण CGST जेवढा असतो तेवढाच SGST असतो. मग जर पेएबल CGST 7,500 आलेला आहे तर पेएबल SGST पण काय येणार आहे 7,500च येणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने अतिशय सिंपल सोपं गणित होतं. फक्त याच्यामध्ये आपल्याला दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचं आहे. पहिलं म्हणजे GST पेएबल म्हणजे काय किंवा GST पेएबलचं फॉर्म्युला काय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे CGST पेएबल आणि SGST पेएबल हे एक्झॅक्ट हाफ असतं GST पेएबलच्या. ओके, सो या फक्त दोन गोष्टी आपल्या लक्षात असतील तर आपण हे गणित सहजासहजी सॉल्व करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल पण असं सोपं आहे. एक्झाम्पल असं आहे की मेसन्स जय केमिकल्स परचेस्ड अ लिक्विड सोप हॅविंग टॅक्सेबल व्हॅल्यू 8,000. ओके, एक दुकान आहे कुठलं तरी, त्यांनी जय केमिकल्स नाव आहे, तर त्यांनी काय केलेलं आहे लिक्विड सोप परचेस केलेला आहे.
ज्याची की टॅक्सेबल व्हॅल्यू होती 8,000, 8,000 टॅक्सेबल व्हॅल्यू होती. अँड सोल्ड इट टू द कस्टमर्स, आणि त्यांनी ते जे परचेस केलेलं लिक्विड सोप आहे तर ते कस्टमर्सला विकलेलं आहे फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 10,000. किती रुपीजला विकलेलं आहे? 10,000ला. घेतलं कितीला होतं? 8,000ला. विकलं किती रुपयाला? 10,000ला. रेट ऑफ GST इज 18%. आता GSTचा रेट दिलेला आहे 18%. मग घ्यायच्या वेळेस म्हणजे 8,000वरती पण 18%च GST लागलेला होता आणि 10,000वरती पण 18%च GST लागलेला होता. ही गोष्ट लक्षात ठेवायची की जेवढं टॅक्सेबल व्हॅल्यू परचेसच्या टाईमला असेल त्याला पण तेवढाच GST लागणार आहे जेवढा सेलच्या टायमिंगला असणार आहे. ओके, सो फाइंड द CGST अँड SGST पेएबल. आता या ठिकाणी आपल्याला CGST पेएबल किती असेल आणि SGST पेएबल किती असेल तर ते फाइंड आउट करायचं आहे. पण त्याआधी आपल्याला इनपुट टॅक्स काय आहे, आउटपुट टॅक्स काय आहे हे फाइंड आउट करणं गरजेचं आहे. ओके, सो आता इनपुट टॅक्स कसा फाइंड आउट करायचा, तर परचेसची जी अमाऊंट आहे त्याच्यावरती 18% GST लावून जी अमाऊंट मिळेल तर ती असणार आहे आपली इनपुट टॅक्स, आणि सेलची जी अमाऊंट आहे त्याच्यावरती 18% जेव्हा आपण GST लावू तेव्हा जी अमाऊंट आपल्याला मिळेल ती असणार आहे आउटपुट टॅक्स. आणि जेव्हा आपण आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स वजा करू तेव्हा आपल्याला GST पेएबल मिळणार आहे, आणि GST पेएबलच्या हाफ आपण जे फाइंड आउट करू तर ते असणार आहे CGST पेएबल आणि SGST पेएबल. ओके, सो लेट अस स्टार्ट. आता या ठिकाणी आपण आधी इनपुट टॅक्स फाइंड आउट करणार आहोत जे की आहे 18% ऑफ 8,000, कारण 8,000 काय आहे? परचेस अमाऊंट आहे. सो परचेस अमाऊंटच्या 18% काय असणार आहे? इनपुट टॅक्स. सो 18% ऑफ 8,000, 18% म्हणजेच आपण 18/100 लिहितो, मल्टिप्लाय बाय 8,000, 0 कट, 0 कट, 18 144 आणि वरचा 0. ओके, सो अशा पद्धतीने इनपुट टॅक्स काय आलेला आहे? 1,440 रुपीज. ओके, हा आहे आपला इनपुट टॅक्स. म्हणजे की जेव्हा जय केमिकल्सने एखादा तो लिक्विड सोप जेव्हा बाय केला तेव्हा त्यांना एवढा टॅक्स भरावा लागला होता, एवढं इनपुट टॅक्स भरावा लागला होता. नेक्स्ट आहे आउटपुट टॅक्स. आता हे जेव्हा लिक्विड सोप जय केमिकल्सने कस्टमरला विकलं, कन्झ्युमरला विकलं तर तेव्हा त्याने किती टॅक्स आपल्याकडे घेतला, म्हणजे त्याने किती टॅक्स कलेक्ट केला हे आपल्याला काढायचं आहे. सो आउटपुट टॅक्स इज इक्वल टू 18% ऑफ किती घेणार आहोत आपण? 10,000. का तर 10,000 रुपयाला त्यांनी विकलेला आहे म्हणून 10,000. सो या ठिकाणी 18/100 मल्टिप्लाय बाय 10,000, कट 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 18 आणि 0 म्हणजे काय येणार आहे? 1,800. सो 1,800 काय आहे? आउटपुट टॅक्स आहे. सो इनपुट टॅक्स आलेला आहे, आउटपुट टॅक्स आलेला आहे. ओके, सो आता आपण आधी GST पेएबल फाइंड आउट करूया. आपल्याला या ठिकाणी भलेही CGST किंवा SGST पेएबल विचारला असेल तरी आधी आपण CGST पेएबलच काढणार आहोत आणि CGSTच्या हाफ आपण SGST आणि CGST घेणार आहोत. ओके, सो GST आपण आधी काढणार आहोत. सो GST पेएबल काय आहे? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स काय आहे? 1,800. इनपुट टॅक्स म्हणजेच ITC, त्यालाच आपण काय म्हणतो? ITC म्हणतो. इनपुट टॅक्स ITC सेम असतं. किती आहे? 1,440. दोघांची सबट्रॅक्शन केली, उत्तर काय आलं? 360, 360 रुपीज उत्तर आलेलं आहे. हे काय आलं? GST पेएबल. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? CGST SGST. CGST SGST GSTच्या बरोबर काय असतं? हाफ असतं. सो देअरफॉर पेएबल CGST इज इक्वल टू 360च्या हाफ. इथे आपण बाजूला करूया. 360 डिवायडेड बाय 2 काय होतं? 180 होतं. सो देअरफॉर CGST काय येणार आहे? ₹180. पेएबल SGST काय येणार आहे? ₹180 बाय मेसन्स जय केमिकल्स. जय केमिकल्ससाठी आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. आता यानंतर आपण पाहूया की थर्ड एक्झाम्पल कशा पद्धतीचं आहे. आता या ठिकाणी थर्ड एक्झाम्पल आहे की त्याच पद्धतीचं आहे जसं की वरती दिले ते सेम टू सेम गणित आहे. जय केमिकल्सचंच आहे की मेसन्स जय केमिकल्स परचेस्ड अ लिक्विड सोप फॉर ₹8,000. ओके, विथ GST. आता या ठिकाणी काय सांगितलेली आहे? ही जी व्हॅल्यू आहे ती GSTला पकडून आहे, म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी GST इन्क्लुडेड आहे. अँड सोल्ड इट टू द कस्टमर फॉर ₹10,000. आणि ते जे लिक्विड सोप जय केमिकल्सने खरेदी केलं होतं ते त्यांनी कन्झ्युमर्सला विकलेलं आहे 10,000 रुपीजला. व्हॅल्यू विथ GST आहे, हे लक्षात ठेवायचं की विथ GST आहे. आणि विथ GST किती होतं त्यांना? 18% होतं, म्हणजे या व्हॅल्यूमध्ये ऑलरेडी 18% ॲड केलेलं आहे, या व्हॅल्यूमध्ये पण ऑलरेडी 18% ॲड केलेलं आहे. सो फाइंड द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST टू बी पेड बाय जय केमिकल्स. मग जय केमिकल्सने किती SGST किंवा किती CGST भरायला पाहिजे ते आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, शोधायचं आहे. सो सॉल्युशन. नोट दॅट हिअर द प्रायझेस आर इन्क्लुडिंग GST. हे गोष्ट लक्षात ठेवायची की इथे ज्या प्रायझेस सांगितलेल्या आहेत त्या विथ GST असं सांगितलेलं आहे, म्हणजे त्या प्राईजमध्ये ऑलरेडी GST ॲड केलेला आहे आणि GST किती ॲड केलेला आहे? 18% ॲड केलेला आहे. ओके, सो आता याच्यानंतर नेक्स्ट पेजवर आपण जाऊया. सो नेक्स्ट पेजवर आहे टोटल व्हॅल्यू. आता त्या प्रोडक्टची टोटल व्हॅल्यू
विथ व्हॅल्यू विथ जी एस टी, आपल्याला जी एस टीसोबतच व्हॅल्यू घ्यावी लागणार आहे कारण सगळ्या व्हॅल्यूजमध्ये जी एस टी ऑलरेडी इन्क्लुडेड आहे. सो टोटल व्हॅल्यू काय, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जी एस टी. आपल्याकडे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे का, नाही. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय, अशी व्हॅल्यू ज्याच्यावरती टॅक्स लागतो पण आपल्याला ऑलरेडी टॅक्स जोडूनच व्हॅल्यू दिलेली आहे 8,000 आणि 10,000. ओके. सो टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे जी एस टी आहे जो की होता 18%, पण आपल्याकडे एकूण व्हॅल्यू आहे. एकूण व्हॅल्यू किती आहे, 8,000 आणि 10,000. आता या ठिकाणी यांनी काहीतरी सपोज केले. सपोज काय केलं आहे तर इफ द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ लिक्विड सोप इज ₹100, म्हणजे त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलेल्या व्हॅल्यूज वेगळ्या आहेत पण या ठिकाणी आपण काहीतरी वेगळं सपोज करतो आहे. ते म्हणजे की जे लिक्विड सोप आहे त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आपण ₹100 सपोज करतो आहे आणि विकलं कितीला आहे, 118. 118ला का विकलेलं आहे किंवा याची टोटल व्हॅल्यू काय आहे, 118. 118 टोटल व्हॅल्यू काय घेतलेली आहे तर टॅक्सेबल व्हॅल्यू ₹100 आहे, त्याच्यामध्ये जी एस टी ॲड करतो आहे. आता 100 रुपयामध्ये जर आपण 18% जी एस टी ॲड करतो आहे तर याचा अर्थ आपण 18 रुपये जी एस टी ॲड करतो आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असेल तुम्ही कॅल्क्युलेशन पण करू शकता. 18% जी एस टी ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू काय आहे, ₹100. जी एस टी काय आहे, 18%. किती उरले, 18. म्हणजे 100ला 18 रुपये अशा पद्धतीने जी एस टी लागतो. सो लिक्विड सोपची जर टॅक्सेबल व्हॅल्यू ₹100 असेल तर टोटल व्हॅल्यू काय येणार आहे, इन्क्लुडिंग जी एस टी, ₹118. सो द रेशो ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू टोटल व्हॅल्यू अपॉन टॅक्सेबल व्हॅल्यू. टोटल व्हॅल्यू म्हणजे काय, जी व्हॅल्यू विथ जी एस टी आहे आणि टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय, जी व्हॅल्यू विदाऊट जी एस टी आहे. ओके. विदाऊट जी एस टी असेल तर काय असणार आहे, ती टॅक्सेबल व्हॅल्यू आणि विथ जी एस टी असणार आहे तर ती व्हॅल्यू कुठली असणार आहे, टोटल व्हॅल्यू इज कॉन्स्टंट ॲज द रेट ऑफ जी एस टी इज सेम. आता जर जी एस टीचा रेट सेम असेल तर हा जो रेशो आहे यांचा टोटल व्हॅल्यू आपण टॅक्सेबल व्हॅल्यू हे सेमच राहणार आहे. सो पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे की फॉर टोटल व्हॅल्यू ऑफ 118 द टॅक्सेबल व्हॅल्यू इज ₹100. म्हणजे टोटल व्हॅल्यू काय आहे, 118 आहे. मग याच्यावरती टॅक्सेबल व्हॅल्यू काय असणार आहे, ₹100 असणार आहे. अँड फॉर द टोटल व्हॅल्यू ऑफ 8,000, आता आपण मूळ गणिताकडे येतो आहे आणि टोटल व्हॅल्यू काय आहे, 8,000. म्हणजे टोटल व्हॅल्यू म्हणजे काय, इन्क्लुडिंग जी एस टी किंवा विथ जी एस टी. विथ जी एस टी काय आहे, 8,000 आहे. सो टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली आहे का प्रश्नामध्ये, नाही दिलेली. मग ती फाइंड आउट करण्यासाठी आपण तिला काय घेणार आहोत, एक्स सपोज करणार आहोत. सो या ठिकाणी आपण रेशो पाहिला की टोटल व्हॅल्यू अपॉन टॅक्सेबल व्हॅल्यू, पण या ठिकाणी आपण उलटा रेशो घेतो आहे कारण आपण हे सगळे जे आधीचं जे आपण ॲझ्युम म्हणून ज्या रकमा घेतल्या होत्या त्या रकमा आपण घेतो आहे. सो एक्स अपॉन 8,000 म्हणजे काय, 8,000च्या एक्स म्हणजे 8,000च्या एक्स इतकी काय असणार आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू असणार आहे. इज इक्वल टू 100/118. 100/118 कुठून मिळवलं तर इथे आपण जे सपोज केलं होतं त्यामधून आपल्याला हे मिळालेलं आहे. ओके. सो आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सिम्पल आपण या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. इथे एक स्टेप दिलेली नाही आहे जी की आपण इथे सॉल्व करूया. सो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आता मी सॉल्व करून दाखवते. स्टेप 118 इंटू एक्स इज इक्वल टू असणार आहे 100 मल्टिप्लाय बाय 80,000. ओके. अशा प्रकारे ही मधली स्टेप आहे. आता या ठिकाणी एक्सला आपण इथेच ठेवणार आहोत आणि या ज्या काही बाकीच्या व्हॅल्यूज आहेत तर त्यांच्या खाली आपण कोणाला घेणार आहोत, 118, जे की या ठिकाणी पुढे दाखवलेलं आहे. आता जेव्हा आपण हे सगळं सॉल्व करणार, तुम्ही हे सगळं सॉल्व करून पाहू शकता की याचा आधी डिव्हिजन करू शकता, मग मल्टिप्लाय बाय 100 करू शकता किंवा याने याला भाग देऊ शकता आणि मग मल्टिप्लाय बाय 8,000 करू शकता, कसंही करू शकता. आणि त्याचं व्हॅल्यू काय येणार आहे, 6,779.66 रुपीज ही काय आलेली आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू. ओके. सो टॅक्सेबल व्हॅल्यू काय आहे तर लिक्विड सोपची 6,779.66 रुपीज. सो जी एस टी पेड ॲट दी टाईम ऑफ परचेस. मग परचेसच्या वेळी म्हणजे खरेदी करायच्या वेळी जेव्हा जय केमिकल्सने ते लिक्विड सोप खरेदी केले तेव्हा त्याला किती रुपये जी एस टी भरावा लागला होता, हे आपण कसं फाइंड आउट करणार. तर जेव्हा टोटल अमाऊंटमधून आपण टॅक्सेबल व्हॅल्यू वजा करणार तेव्हा आपल्याला टॅक्स मिळणारच आहे, कारण टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय, ज्याच्यावरती टॅक्स लावलेला नाही आहे, आणि टोटल व्हॅल्यू म्हणजे काय, त्याच्यामध्ये टॅक्स ऑलरेडी ॲडेड आहे. मग याच्यामधून जेव्हा आपण हे सबट्रॅक्ट करू तेव्हा आपल्याला टॅक्सची अमाऊंट मिळणार आहे. सो जेव्हा सबट्रॅक्ट केलं तेव्हा आपल्याला टॅक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि ती जी टॅक्सची व्हॅल्यू असेल तीच असणार आहे इनपुट टॅक्स. आणि ॲज यू नो की इनपुट टॅक्स म्हणजेच ITC इनपुट टॅक्स क्रेडिट, जी की आहे 1,220.34. हा आपला झाला उत्तराचा पहिला पार्ट. दुसरा पार्ट काय आहे, दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की फॉर टोटल व्हॅल्यू ऑफ 10,000. आता या ठिकाणी टोटल व्हॅल्यू काय घ्यायची आहे, 10,000, कारण हा सेलचा पार्ट आहे. आधी आपण परचेसचा पार्ट पाहिला. आता सेल कितीला केलेला आहे, जय केमिकल्सने कस्टमर्सला 10,000 रुपीजला, आणि ही काय आहे, टोटल व्हॅल्यू आहे, म्हणजे याच्यामध्ये टॅक्स इन्क्लुडेड आहे, विथ GST व्हॅल्यू आहे.
ओके. सो लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू, मग या ठिकाणी पण टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला काहीतरी सपोज करावी लागणार आहे, जी की आपण वाय सपोज केलेली आहे. सो सेम या ठिकाणी पण वाय अपॉन 10,000 इज इक्वल टू याच व्हॅल्यू घ्यायच्या आहेत 100 अपॉन 118. का आपण त्याच व्हॅल्यू घेतो आहे, कारण GSTची जी टक्केवारी आहे 18% जी आहे ते सगळ्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे आणि ते सगळीकडे कॉन्स्टंट असल्यामुळे सगळ्यांचा रेशो पण कॉन्स्टंटच येणार आहे, त्याच्यामुळे आपण हे घेतो आहे. ओके, हे सगळीकडे सेम घेतो आहे. सो आता या ठिकाणी पण आपण तिरकस गुणाकार करणार. वाय मल्टिप्लाय बाय 118 इज इक्वल टू 100 मल्टिप्लाय बाय 10,000. आता वायला आपण इथेच ठेवूया आणि 100 मल्टिप्लाय बाय 10,000 डिवायडेड बाय 118 करूया, जे की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता जेव्हा आपण हे सॉल्व करू, तुम्ही याला भाग वगैरे लावून सॉल्व करा, तेव्हा तुमचं आन्सर येणार आहे ₹8,474.58. ओके, हे काय आलेलं आहे आउटपुट टॅक्स. ओके, आउटपुट टॅक्स आता आपल्याला याच्यामधून फाइंड आउट करायचं आहे, कारण हे काय आहे टॅक्सेबल व्हॅल्यू आलेली आहे, वायची व्हॅल्यू आलेली आहे म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू आलेली आहे. आता ही जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ती जेव्हा आपण टोटल व्हॅल्यूमधून सबट्रॅक्ट करू, तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे टॅक्स, जो की असणार आहे आउटपुट टॅक्स. कारण जेव्हा एखादी गोष्ट सेल केली जाते तेव्हा जो टॅक्स मिळतो त्याला आपण आउटपुट टॅक्स म्हणतो. जेव्हा एखादी गोष्ट परचेस केली जाते तेव्हा जो टॅक्स मिळतो त्याला आपण म्हणतो इनपुट टॅक्स किंवा त्याला आपण ITC म्हणतो. ओके, सो आउटपुट टॅक्स इज इक्वल टू म्हणजेच टॅक्स कलेक्टेड इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू. काय आलेलं आहे 1,525.42. हे काय आहे आपला आउटपुट टॅक्स आलेला आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं आपण पुन्हा एकदा बघूया. तर आपल्याला फाइंड आउट करायचं होतं ते म्हणजे CGST आणि SGST आणि CGST पेड किती केलेलं आहे तर ते. सो या ठिकाणी आपण आधी पेएबल GST फाइंड आउट करूया आणि त्याचा हाफ आपण काय करणार आहोत पेएबल CGST आणि पेएबल SGST. सो GST पेएबल काय असतं, आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स वजा केलं की आपल्याला GST पेएबल मिळतं. त्यासाठी आपण आधी आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स फाइंड आउट केले होते. ओके, सो आता या ठिकाणी आपण या दोघांची वजाबाकी करूया आणि जेव्हा वजाबाकी करणार तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे 305.08 म्हणजे 305.08 रुपीज. ओके, सो हे काय आहे GST पेएबल. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे SGST पेएबल आणि CGST पेएबल. सो जेव्हा आपण GST पेएबल डिवायडेड बाय 2 करणार तेव्हा CGST आणि SGST पेएबल आपल्याला मिळणार आहे, जसं की या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि CGST SGST इक्वल असतं. सो जे अमाऊंट आहे तर ते आहे 152.54. ओके, 152.54 काय आलेलं आहे CGST पेएबल आणि SGST पेएबल. देअरफॉर जय केमिकल्स हॅज टू पे 152.54 रुपीज CGST आणि 152.54 रुपीज SGST. ओके, सिम्पल. अशा पद्धतीने आज आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. ओके, याआधी मी ऑलरेडी इनपुट टॅक्स म्हणजे काय, आउटपुट टॅक्स म्हणजे काय याचा व्हिडिओ अपलोड केलेला होता. आणि यानंतर फोर्थ ॲक्टिव्हिटी पाहतोय. ॲक्टिव्हिटी अशी आहे की सपोज अ मॅन्युफॅक्चरर सोल्ड अ सायकल फॉर अ टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹4,000. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे म्हणजे याच्यावरती टॅक्स लावलेला नाही आहे. ओके, आपल्याला लावायचं आहे. टू द होलसेलर, एक मॅन्युफॅक्चरर आहे ज्याने होलसेलरला एक सायकल विकलेली आहे फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू 4,000. होलसेलर सोल्ड इट टू द रिटेलर, होलसेलरने रिटेलरला विकलेली आहे 4,800 रुपयाला. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, GST लावलेला नाही आहे. त्याच्यानंतर पुढे आहे की रिटेलर सोल्ड इट टू अ कस्टमर, रिटेलरने हे कस्टमरला विकलेली आहे 5,200 रुपयाला. ही सुद्धा टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. आणि GSTचा रेट आहे 12%, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 12% GST इथे लागलेला आहे. सो आपल्याला खालची ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे आणि SGST आणि CGST पेएबल फाइंड आउट करायचं आहे. तर पहिल्यांदा ही जी ट्रेडिंग चेन आहे ती कंप्लीट करूया. फर्स्ट आहे मॅन्युफॅक्चरर. इथे तुम्हाला लिहायचं आहे मॅन्युफॅक्चरर. त्याच्यानंतर इथे सेकंड येणार आहे तो म्हणजे होलसेलर. त्या बॉक्समध्ये लिहायचं आहे, बॉक्स छोटा असल्यामुळे मी वरती लिहिते. थर्ड याच्यामध्ये येणार आहे रिटेलर कोणाला विकतोय पुढे कस्टमरला, सो याच्यामध्ये येणार आहे कस्टमर. ओके, आता हा कसा आहे B2B आहे, हा B2B आहे, हा B2C आहे. ओके, म्हणजे बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू कन्झ्युमर. ओके, या ठिकाणी लिहिलेलं आहे मी रिटेलर, इथे लिहिलेलं आहे होलसेलर. स्पेलिंग तुम्ही या प्रश्नामधून बघू शकता. सो आता या ठिकाणी मॅन्युफॅक्चररला आउटपुट टॅक्स किती मिळणार आहे तर 4,000वर जेव्हा आपण 12% GST लावू तेव्हा जी काही रक्कम मिळणार आहे ती असणार आहे मॅन्युफॅक्चररसाठी आउटपुट टॅक्स. सो आता या ठिकाणी 12% ऑफ 4,000 म्हणजेच काय, या ठिकाणी आपण कसं लिहिणार आहोत 12% म्हणजे 12/100 मल्टिप्लाय बाय 4,000 असं तुम्हाला या ब्लँकमध्ये लिहायचं आहे. आणि ही जी ब्लँक आहे ती कशी सॉल्व करायची ती आता आपण पाहूया. ओके,
सो ही जी ब्लँक आहे तर या ठिकाणी 4000 मल्टिप्लाय बाय 12/100 0 कट झाले. 12 चौक काय होतात 48 आणि हा वरचा 0 म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 480 रुपीज. ओके, आय होप तुम्हाला क्लिअरली सगळं दिसतंय. नसेल दिसत तर व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करा. त्याचबरोबर मी सांगते पण काय लिहिलं या ठिकाणी. तर या ठिकाणी आहे 4000 मल्टिप्लाय बाय 12/100 इज इक्वल टू 480. ॲक्च्युली मला पेननी पुस्तकावर लिहायला आवडत नाही, सो मी पेन्सिलने लिहिते आणि तुम्हाला ते कळत पण असेल, दिसत असेल स्पष्ट. त्याच्यानंतर आहे की GST पेएबल बाय मॅन्युफॅक्चरर. मग GST पेएबल बाय मॅन्युफॅक्चरर आपण कसं काढतो, GST पेएबल आपण कसं काढतो तर आउटपुट टॅक्स मायनस आपण काय करतो ITC म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट. आता या ठिकाणी आउटपुट टॅक्स काय आहे 480. इनपुट टॅक्स म्हणजे मॅन्युफॅक्चररला काही टॅक्स भरावा लागला होता का तर नाही, मग 0. मग काय आलं 480 रुपीजच आले. त्याच्यामुळे या ठिकाणी डायरेक्ट 480 असं दिलेलं आहे. तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं असेल तुम्ही हे पण लिहून याच्यामध्ये फॉर्म्युला वगैरे लिहून सॉल्व करू शकता. आता त्याच्यानंतर आहे आउटपुट टॅक्स ऑफ होलसेलर. आता होलसेलरचा आउटपुट टॅक्स किती, होलसेलरने ती गोष्ट ती सायकल किती रुपयाला, सायकलच आहे ना, हां सायकल किती रुपयाला विकलेली होती 4800 रुपीजला. मग 4800 रुपीजला होलसेलरनी कुणाला विकलेली होती, रिटेलरला विकलेली होती. सो 4800 वरती 12% म्हणजे या ठिकाणी हे कसं सॉल्व करणार आपण, इथे सॉल्व नाही केलं आहे आपण, ह्या सगळ्या गोष्टी इथे बाजूला सॉल्व करणार आहोत. जर तुम्हाला एक्झाममध्ये हे सम आलं तर मात्र तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं आहे. 0 कट 0 कट 12 मल्टिप्लाय बाय 48 करायचं आहे, येणार आहे 576 जे की या ठिकाणी ऑलरेडी लिहून दिलेलं आहे. ओके, तुम्हाला रफमध्ये हे सगळं सॉल्व करायचं आहे. सो हे होतं आउटपुट टॅक्स ऑफ होलसेलर. आता GST पेएबल बाय होलसेलर काय येणार आहे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आता तुम्ही म्हणाले ते इनपुट टॅक्स क्रेडिट कुठे आहे तर हे आहे होलसेलरसाठी इनपुट टॅक्स क्रेडिट, कारण होलसेलरनीच हे मॅन्युफॅक्चरला भरलेलं आहे त्याच्यामुळे हे काय असणार आहे होलसेलरसाठी इनपुट टॅक्स क्रेडिट. सो आउटपुट टॅक्स मायनस आपण काय करणार आहोत इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स काय आहे 576, इनपुट टॅक्स काय आहे 480, सबट्रॅक्शन करा काय मिळालं 96 म्हणजे GST पेएबल बाय होलसेलर काय असणार आहे 96 रुपीज. ओके, पुढे आता आपण येऊया रिटेलरकडे. आउटपुट टॅक्स ऑफ रिटेलर. आता रिटेलरनी किती रुपये टॅक्स भरलेला आहे, किती रुपये टॅक्स कलेक्ट केलेला आहे, कोणाकडून कलेक्ट केलेला आहे कस्टमरकडून. ओके, किती रुपये कलेक्ट केलेला आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो कस्टमरला किती रुपयाला विकलेली होती ती सायकल 5200 रुपयाला. सो 12/100 मल्टिप्लाय बाय 5200 0 कट 0 कट. आता या ठिकाणी आपल्याला 52 मल्टिप्लाय बाय 12 करायचं आहे. 52 मल्टिप्लाय बाय 12 आपण जेव्हा करू तेव्हा आपलं आन्सर या ठिकाणी येणार आहे 624. ओके, सो 624 आपला आन्सर येणार आहे. म्हणजेच रिटेलरला किती रुपये GST मिळालेला आहे 624 624 रुपीज. ओके, 624 रुपीज. सो GST पेएबल बाय रिटेलर. आता GST पेएबल बाय रिटेलर काय असणार आहे आउटपुट टॅक्स ऑफ रिटेलर जो की आहे 624 इथे आपण लिहूया आणि मायनस इनपुट टॅक्स ऑफ रिटेलर. आता इनपुट टॅक्स ऑफ रिटेलर सेम असणार आहे कुणाशी आउटपुट टॅक्स ऑफ होलसेलर. आउटपुट टॅक्स ऑफ होलसेलर आणि इनपुट टॅक्स ऑफ रिटेलर काय असणार आहे सेम असणार आहे. सो 576 याच्यामधून जर आपण सबट्रॅक्ट केले तर काय राहतील 8 आणि 4. ओके, सो 48 रुपये या ठिकाणी राहणार आहेत. 48 रुपये काय आहे GST पेएबल बाय दी रिटेलर. आता या ठिकाणी फक्त या चार्टमध्ये आपण आत्तापर्यंत ज्या काही व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहेत त्या फक्त आपल्याला पुट करायच्या आहेत. जसं की GST पेएबल बाय मॅन्युफॅक्चरर काय होतं 480 आणि 480चे हाफ काय असणार आहे CGST पेएबल आणि SGST पेएबल. सो 480चे हाफ काय होतं 240 आणि CGST पेएबल आणि SGST पेएबल दोघं नेहमी इक्वल असतात. सो 240 जर CGST पेएबल आलेला आहे तर SGST पेएबल पण काय येणार आहे 240 येणार आहे. आता होलसेलरने GST पेएबल काय आहे होलसेलरने किती GST भरलेला आहे 96 रुपीज. आता 96चा हाफ काय असणार आहे CGST, हाफ काय असणार आहे SGST. सो हाफ काय होतं 48, हाफ काय होतं 48. त्याच्यानंतर रिटेलरने किती रुपीज या ठिकाणी GST पेएबल आहे, रिटेलरने किती GST पूर्ण एकूण पेएबल झालेला आहे तर 48 रुपीज. सो 48 या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. 48चा हाफ होता 24, 48चा हाफ होता 24. आता आपल्याला एकूण GST पेएबल काय आहे या पूर्ण चेनमध्ये, CGST पेएबल काय आहे आणि SGST पेएबल काय आहे तर ते लिहायचं आहे. तर याची एकूण बेरीज येते 624, याची एकूण बेरीज येते 312, याची 312 आहे, याची पण येणार 312. ओके, सो अशा पद्धतीने आपण ही जी पूर्ण ॲक्टिव्हिटी टाईप क्वेश्चन होता हा सॉल्व केलेला आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पूर्ण जे 4 प्रश्न आहेत तर ते सॉल्व केलेले आहेत. त्यानंतर आपण 4.2 प्रॅक्टिस सेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर
यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.